आले म्हटलेलं आहे. राजानं हुकूम केला की सैन्य हलतं सगळं. काजी बोले आणि दाढी हले. काजी बोलला तर फक्त दाढी हलेल, बाकी काय होणार. ज्ञानोबरायांचं अनुष्ठान आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ज्ञानोबराय सांगतात, माझी या वाचा सत्यवादाचे तप बहुत कल्प केले. माझ्या वाचेनं सत्य बोलण्याचं तप अनेक कल्प केले म्हणतात ज्ञानोबराय. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाची 50 वर्ष. ब्रह्मदेवाची 50 वर्ष म्हणजे कृतत्रेता द्वापारकली एक चौकडी गेली की त्याला 1000 गुणलं म्हणजे 43,20,000 गुणिले 1000 म्हणजे ब्रह्मदेवाचे 12 तास. त्याला गुणिले 2 म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. त्याला गुणिले 30 म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 महिना. त्याला गुणिले 12 म्हणजे ब्रह्मदेवाचं 1 वर्ष. त्याला गुणिले 50 म्हणजे ब्रह्मदेवाचं निम्म आयुष्य म्हणजे 1 कल्प. ज्ञानोबराय सांगतात, बहुत कल्प. 1 कल्प नव्हे. वाचेमध्ये सामर्थ्य केव्हा येतं लक्षात ठेवा. ज्ञानोबराय सांगतात, वाचे बरवे कवित्व. ज्ञानोबरायांच्याकडं सगळे साहित्यक कवी म्हणून बघतात, पण ते हे विसरतात की ज्ञानोबराय संत आहेत. अगोदर संत आहेत मग साहित्यिकांची बुद्धी साहित्याच्या पलीकडे कधी जाणार नाही. ते ज्ञानोबरायांचा विचार साहित्यातूनच करतील. आणि मग एखादा विकृत मनाचा साहित्यिक ज्याचं नाव आनंद यादव, त्याच्या मनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी पूर्वायुष्यामध्ये केलेले काही प्रमाद, मग त्या प्रमादामध्ये प्रेम प्रकरण असेल, काहीतरी असेल. म्हणजे साहित्यिकाच्या जीवनामध्ये कामाचे विकार आहेत. ते कामाचे विकार जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडलेली कल्पना आनंद यादवानं केली. आम्ही सगळे वारकरी खवळलो आणि त्यांना सांगितलं की मग महाबळेश्वरच्या संमेलनाचं अध्यक्षपद तुम्ही स्वीकारायचं नाही, नाहीतर आम्ही संमेलन होऊ देणार नाही. खूप मोठं प्रकरण आहे ते. शेवटी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर वारकऱ्यांच्यावर टीका भयंकर झाली की वारकरी संप्रदाय दहशतवादाकडे निघालेला आहे. राम शेजवळकर यांनी वर्तमानपत्रामध्ये लेख दिला की हा वारकऱ्यांचा तालिबानवाद आहे, असं लेख आला होता. आपल्याला हे सगळं माहीत असेल. त्याचं उत्तरही वर्तमानपत्रात मी स्वतः दिलं होतं की हा वारकऱ्यांचा तालिबानवाद नाही म्हणून. मला तो भाग सांगत बसायचा नाही. मला सांगायचं आहे की साहित्यिकांच्या मानसिक विकृतीमध्ये संतांचं चरित्र कधीच बसणार नाही. साहित्यिक संतांचा अभ्यास कधी करू शकणार नाहीत. ज्ञानोबराय संत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात की त्यांच्या मुखातून जे येतं, म्हणून संतांच्या मुखामध्ये जे येतं ते खरं होतं. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की माझा मराठाची बोल कौतुके. मला वाटतं माझा मराठाची बोल कौतुके हे पद मी दादरामध्ये गायला सुरुवात केली आणि मग शिवाजी महाराज, पेटीवाले, आमचे गजानन महाराज सगळ्यांना म्हणायला लावलं आणि मग पावसाला सुरुवात झाली. मला सांगायला हरकत नाही की माझ्या प्रवचनामुळंच पाऊस आला. हरकत म्हणून आज लय प्रवास लांबवायचा नाही. मी शांत रस सांगत होतो. हा शांत रस आहे कथेमध्ये. सगुण चरित्रे इतगाव परम पवित्रे. म्हणून मी आपल्याला हा भाग सांगितला की सृष्टीमध्ये आसुरी आणि दैवी या दोन्ही संपत्ती नांदतात आणि या दोन्ही संपत्ती कायम नांदतात. परंतु आसुरी संपत्ती सगळ्या लोकांना घातक आहे, दैवी संपत्ती सगळ्या लोकांना पोषक आहे. त्याच्यासाठी काही उदाहरण सांगितली मी आपल्याला की दैवी संपत्तीपेक्षा आसुरी संपत्तीचा प्रभाव जास्त आहे. नानांनी सांगितलं कीर्तनाला 5-6 हजार समाज असतो. 5-6 हजार समाज शांत कीर्तन ऐकत असताना त्याच्यामध्ये एकच दारुडा उठला तर सगळं कीर्तन बंद करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगात असतं.
म्हणून दैवी संपत्तीची पुष्टी करण्यासाठी खूप दिवस लागतात आणि दैवी संपत्तीचा नाश करण्यासाठी थोडा काळ लागतो, जास्त नाही. जीवन घडवण्यासाठी जास्त वेळ लागतो, बिघडवण्यासाठी कमी वेळ लागतो. घडवणे हा शब्द पाटीवर लिहा. घडविणे, घ घड्याळाचा, ड डब्याचा, व वजनाचा, वला पहिली वेलांटी, ण बाणाचा, नला मात्रा, त्या मात्रेवर एक अनुस्वार, एवढं सगळं लिहावं लागेल. जे घडवलेलं आहे ते बिघडवायचं असेल तर घडविणे याच्या पुढं फक्त बी काढा, बिघडलं. किती वेळ लागला? घडविणे लिहिण्यासाठी 4 अक्षरे लागली. घडवलेलं बिघडवण्यासाठी फक्त 1 थोडं अक्षर टाकलं, बिघडलं. जीवन चांगलं करण्यासाठी वेळ लागतो, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय शुभसंस्कार करतात लोकांच्यावर. आत्ताच्या काळात तर वारकरी संप्रदाय नक्कीच नाही, वादच नाही, की जो महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये विखुरलेला आहे. अध्यात्माचा प्रचार करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेला वारकरी पंथ, त्याचा हात कुणी धरू शकणार नाही. लोकांच्या तळागाळापर्यंत पोचलेला हा एकमेव पंथ आहे. बाकीचे अनेक पंथ असतील, ते पंथ लोकांच्यापर्यंत सर्व दूर पोचलेले नाहीत. वारकरी पंथ तळागाळामध्ये पोचलेला आहे. तरी अजून भरपूर काम करायचं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जो आदिवासी भाग आहे तिथं वारकरी पंथ गेलेला नाही. जिथं वारकरी पंथ गेलेलं नाही तिथंसुद्धा नरेंद्र महाराज पोचले, लक्षात ठेवा. मी ब्रह्मगिरीची मोठी प्रदक्षिणा केली 5-6 वर्षापूर्वी. ती मोठी प्रदक्षिणा 40 किलोमीटरची आहे, 12 तास लागतात. ती मी केलेली आहे, 2 वेळा केलेली आहे. ती प्रदक्षिणा करत असताना उमेश बुवा आणि आम्ही दोघं त्या जंगलातून फिरत होतो. तर तिथं आदिवासी समाजातलं एक मुलगं माझ्या मागं लागलं. 2-3 वर्षाचा मुलगा असेल. बाबा पैसे दे ना, बाबा पैसे दे ना. तुम्हाला लक्षात आलं कशी? बाबा पैसे दे ना, बाबा खाऊ दे, बाबा पैसे दे ना, बाबा खाऊ दे म्हणतात. तुम्हाला विशेष वाटेल, दुर्दैवानं माझ्या खिशात पैसे नव्हते हो. आम्ही 1 फरलांगभर चाललो, पण त्या मुलाने 1 फरलांगभर आमची पाठ सोडली नाही. आणि तुम्हाला मी खरं सांगतोय, तसं तर कथेमध्ये खरंच सांगायचं असतं. कथा करण्याच्या अगोदर खोटं सांगायचं असतं. कुठून आलोय, कुठं जाणार आहे, हे सगळं नंतर खोटं सांगायचं असतं. मी तुम्हाला खरं सांगतो, मी त्या ब्रह्मगिरीच्या जंगलामध्ये रडलेलो आहे. त्यावेळेला खूप रडलो. माझ्यामुळे उमेश बुवा बी रडले. का रडलो तुम्हाला सांगतो. उमेश बुवा म्हणलं, उमेश बुवा आपण पांढरे कपडे घालून फिरतो, फक्त आपण पांढरे पेशा समाजामध्ये फिरतो, या समाजासाठी आपलं योगदान काय सांगा. त्या शून्य योगदान आपलं, शून्य. अजून आपण तिथंपर्यंत पोहोचलेलो नाही. एक मुलगं माझ्या पाठीमागं लागलं आणि त्या मुलाला देण्यासाठी 1 रुपया माझ्या खिशात नव्हता. त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे का, की माझ्याकडे पैसे नव्हते असं नव्हतं. माझ्याकडे 100 रुपयाची नोट होती. पण त्या मुलाला 100 रुपयाची नोट देण्याचं धाडस मला झालं नाही, म्हणून मी रडलो. खरं म्हणजे त्याच प्रदक्षिणा संपल्यावर तुमच्यासारख्या कोणी जर गाठ घेतली असती तर सहज तुम्ही नमस्कार केल्या मला 100 रुपये दिले असते. काही लय अवघड नव्हते ते पैसे. तरी पण त्या पैशाचा मोह मला आवरला नाही, म्हणून मी त्या दिवशी रडलो. आणि केलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून मी साप नावाच्या गावामध्ये आलो शेवटी. तर तिथं मी ती 100 रुपयाची नोट मोडून मग त्यामध्ये 20 रुपयाच्या गोळ्या घेऊन त्या पोरांना वाटत बसलो होतो. मी मनाला सांगितलं, बूंद से गई सो हौद से नाही आती. वारकरी संप्रदाय तरीसुद्धा सर्व दूर पोचला, लक्षात ठेवा. सांगायचं कारण असं की आसुरी संपत्ती फार बलवान आहे, दैवी संपत्तीचा प्रभाव कमी आहे. आणि म्हणून जेव्हा आसुरी संपत्तीचं प्राबल्य वाढतं तेव्हा भगवान परमात्म्याला जगताचं पालन करण्यासाठी त्याच्यासाठी अवतार धारण करावा लागतो. त्याला अवतार म्हणतात. कशासाठी?
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मी पुढं म्हणून दाखवेन आपल्याला. अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करण्यासाठी, विनाशाय च दुष्कृताम, आसुरांचा नाश करण्यासाठी म्हणून मी अवतार घेतो. भगवान परमात्मा सांगतात, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपल्याकडे जे पोलीस खातं आहे ना, त्या पोलीस खात्यात त्या दारावर हा बोर्ड लागला आहे बघा. त्या बोर्डावर वर एक वाक्य आहे. ते पोलीस खात्याचं ब्रीद वाक्य आहे. कोणतं? ते सांगतात, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय च, असं वाक्य आहे. ते चुकलेलं आहे वाक्य, तसं नाही पाहिजेलं आहे. ते पेंटरचं लिहिताना चुकलं आहे, कॉम्प्युटरमध्ये दोष झाला आहे. ते वाक्य असं पाहिजे होतं की खलरक्षणाय सन्निग्रहणाय च. कारण पोलिसांचे धंदे सगळे तसलेच आहेत. हे आपण लक्षात घ्या. यष्टीवर एक वाक्य आहे, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आहे ना. यष्टीवर लागते, बहुजन हिताय बहुजन सुखाय. मी त्या वाक्याचं विडंबन केलं, बहुजन दुःखाय बहुजन विलंबाय. सहकारी संस्थेमध्ये एक वाक्य आहे, विना सहकार नाही. तेही वाक्य थोडंसं चुकलेलं आहे. ते वाक्य असं पाहिजे, विना स्वाहाकार नाही उद्धार, असं वाक्य पाहिजे लक्षात. सरकार खात्यातली काय काय वाक्य दुरुस्त केली पाहिजे आपण. त्यांच्याकडून चुकी झालेली आहे. मला सांगायचं कारण असं आहे, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणून भगवान परमात्मा अवतार धारण करतात. सृष्टीच्या अगोदर काहीच नव्हतं, काहीसुद्धा नव्हतं. नुसतं शून्य होतं, नुसतं शून्य, फक्त पोकळी. खरं म्हणजे नैयायिकांनी आकाश नित्य मानलंय. नैयायिकांनी, वेदांतांनी नाही मानलेलं. नैयायिक आकाश नित्य मानतात. नैयायिक सांगतात पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही 4 भूतं अनित्य आहेत, पण आकाश नित्य आहे ना, पोकळी कुठं जाईल. वेदांतांनी आकाशसुद्धा नित्य मानलेलं नाही. वेदांत आकाशसुद्धा अनित्य मानतात. माझ्यासारख्या ज्याला कीर्तन करायला प्रश्न पडतो की खरोखरच म्हणलं आकाश अनित्य कसं असेल, सगळं जाईल पण पोकळी कुठं जाईल, असा मला भ्रम पडतो. असू द्या, मी काय वेदांताच्या विरुद्ध नाही. काही सुद्धा नव्हतं. पहिले कोटेची नव्हते काही, चंद्रसारा सूर्य नाही. चंद्र नव्हता, तारा नव्हता, सूर्य नव्हता. अवघे शून्यची होते बाई, फक्त शून्य होतं. त्याच शून्याला नाथ महाराज म्हणतात, कानोबा तेरे तेरे ते. कारण का, नुसतं शून्य म्हणलं तर बुद्धाचा शून्यवाद स्वीकारला होईल ना. म्हणून नुसतं शून्य नाही, कानोबा तेरे तेरे ते. तेच हो, सदैव सौम्य इदमग्र आसीत. सदैव सौम्य इदमग्र आसीत. याही श्रुतीचं बुद्धांनी बदल केलाय. ते म्हणतात असदेव सौम्य इदमग्र आसीत. ते म्हणतात सृष्टीच्या अगोदर कायच नव्हतं, नुसतं असत होतं. शास्त्राचा भाग आहे, तुमच्या पुढे जास्त मांडत बसत नाही. सदैव सौम्य इदमग्र आसीत, काहीसुद्धा नव्हतं. चंद्र तारा सूर्य काही नव्हतं. सूर्य नसल्यामुळे सूर्यापासून निर्माण झालेले नवग्रह नव्हते. नवग्रह नसल्यामुळं पृथ्वी नव्हती. पृथ्वी नसल्यामुळं आशिया खंड नव्हता. आशिया खंड नसल्यामुळं भारत नव्हता. भारत नसल्यामुळं महाराष्ट्र नव्हता. महाराष्ट्र नसल्यामुळं नाशिक जिल्हा नव्हता. नाशिक जिल्हा नसल्यामुळं कळवण तालुका, बरोबर आहे का चुकते, देवळा तालुका आहे. देवळा तालुका नव्हता. देवळा तालुका नसल्यामुळं मकरंदवाडी नव्हती. मकरंदवाडी नसल्यामुळं दत्त मंदिर नव्हतं. दत्त मंदिर नसल्यामुळं सप्ताह नव्हता. सप्ताह नसल्यामुळं कुणीच नव्हतं. कुणी नसल्यामुळं गजानबुवा नव्हते, पेटीवाले नव्हते, तबलेवाले नव्हते, शिवाजीबुवा नव्हते, घनश्याम नव्हता. तुम्ही प्रवचन श्रोते कुणी नव्हता. फक्त बंडा तात्या कराडकर एकटाच होता. हा विनोद नाही, हा विनोद नाही. कानोबा तेरे तेरे ते, 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 कानोबा
पाक देवहूतीच्या प्रश्नापर्यंत जाऊन त्याची सुरुवात करायच्या, तरी बरं चष्म्यानं घोटाळा केला होता, मिळाला. नाहीतर संजय महाराजांनी म्हणलं आज ही कथा तिथंच राहत्या, निर्विन्ना नितरा भूमन, त्याच्या पुढे सरकत नाही म्हणून. पण सापडला चष्मा. भगवान परमात्म्याच्या मनामध्ये एक संकल्प आलेला आहे, एकोहम बहुश्याम प्रजायेती, मी बहुत रूपानं नटावा. आणि मग तिथे एक चमत्कार झाला. मग ते एक ढालगज, नाथ महाराजांनी तिला शिवी दिली मायेला, ढालगज स्त्रियांची शिवी आहे. तिने पहा एवढी, तिनं सगळं हे केलेलं आहे. लक्षात ठेवा, जगताच्या निर्मितीमध्ये मायावाद जर मानला नाही तर जगताचं कोडं कधीच सुटत नाही. असं आहे. बुद्धांनी असत मानलंय सगळं, फक्त असत. नया एकाने अणु मांडलेलं आहे. ते म्हणतात अणुपासून जगत निर्मिती झालेली आहे. बरं, असतापासून होतच नाही, ते सोडूनच द्या. अणुपासून कसं होईल? प्रत्येकाने कुणी स्वभाववाद मानलेला आहे, आपोआप झालं नॅचरली. हे नॅचरली मग शब्द आहे ना, तो काय नवीन नाही, शास्त्रामध्ये आहे, स्वभाववाद आहे, आपोआप होतं सगळं. कुणी प्रकृतीवाद मानला, कोणी जीववाद मानला, कोणी काळवाद मानला, वेदांतांनी मायावाद मानला. माया स्वीकारल्याशिवाय जगताची संगती लागत नाही. एक मनुष्य मेला, त्यानं मरताना मृत्यूपत्र लिहिलं, त्याच्यामध्ये वाटणी लिहिली, अमुक जमीन आपल्या मुलाला मिळावी, तमुक जमीन त्या मुलाला मिळावी, बंगले इकडे द्यावे, पैसे इकडे द्यावे, इकडे सगळं लिहिलं. पण काय झालं कुणाला ठाऊक, त्याचे जे घोडे होते त्या घोड्याची वाटणी त्याने विचित्र केली. तो म्हणला त्यातले निम्मे घोडे मोठ्या मुलाला द्या, तिसरा हिस्सा 2 नंबरच्या मुलाला द्या, आणि 9वा हिस्सा 3 नंबरच्या मुलाला द्या. आणि घोडे होते 17 घोड्यातले निम्मे घोडे मोठ्या मुलाला द्या, तिसरा हिस्सा 2 नंबर द्या, 9वा हिस्सा धाकट्या मुलाला द्या. वाटणीकरांचं डोकं फिरलं, वाटणी करायची कशी? 17चे निम्मे 8.5 कसे द्यायचे? 17चा तिसरा हिस्सा 5.25 कसं द्यायचं? काय डोकं चाले ना. एक जुनं म्हातारं बसलं होतं. तो म्हणला, मुलांनो मी जरा लक्ष घातलं तर चालेल का? तुम्ही लक्ष घालून काय होणार आहे? मी तुमची वाटणी करून देतो. कसे देणार? बघूया तर खरं. तो पुढे आला. किती घोडे आहेत? 17. त्या रामू त्याचा नोकर होता, आपला घोडा आण. म्हणजे कशासाठी? वाटणी करण्यासाठी. पण तुम्ही कशाला घोडा आणताय? काळजी करू नका, आण तर खरं. त्यानं आपला घोडा आणला. 17 ने 21 झाले, 18 झाले. विचारलं मोठ्या भावाला, तुला किती पाहिजेत? निम्मे. 9 घेऊन जा. ते पोरं म्हणले, तुमचा घोडा, तुम्हाला काय करत बाकीचा विषय, तू 9 घेऊन जा. दुसऱ्या, तुला किती पाहिजेत? म्हणला तिसरा हिस्सा 6 घेऊन जा. तिसरा म्हणला, तुला किती मिळाले? म्हणजे 9वा हिस्सा 2 घेऊन जा. 9 6 15, 15 आणि 2 17. 17 घोडे जिकडले तिकडे गेले. रामू आपला घोड्यानं आपल्या ठिकाणी बांधून टाक. त्याला म्हणतात माया. जगताचं गणित सुटण्यासाठी वेदांत्यांनी माया मानली. जगताचं गणित सुटलं की माया सोडून दिली. मायेचा स्वीकार करायचा, पण मायेची संगत करायची नाही. लक्षात ठेवा, हे वैशिष्ट्य आहे. मायावती उत्तर हिंदुस्थानातली जादू आहे ना. मायेचा स्वीकार करा, पण मायेची संगत करू नका. स्वप्नाचा स्वीकार करा, पण स्वप्नाची संगत करू नका. स्वीकार म्हणजे नाहीतर कराल काय? माणसं म्हणतात तुळी खाली झोपू नका, स्वप्न पडत नाहीत. कुणी सांगितलं? मी एसटीत झोपलो तरी मला स्वप्न पडतात. तुळी कुठे घेऊन बसला? आमची गाडी ड्रायव्हर चालवत असला तर नुसता मी मागच्या सीटवर असा रेल्लो आणि डोळे झाकले तरी मला स्वप्न पडते दिवसा ढवळ्या. कारण ज्ञानोबाऱ्या सांगतात, स्वप्नाशी कारण निद्रा उशी नव्हे, तुळी नाही. काय काय माणसाने डोक्याखाली चप्पल घेतली म्हणजे स्वप्न पडत नाही. चप्पल घेतलं, चप्पलीचं स्वप्न पडलं, घ्या गेला सांबाराच्या दुकानामध्ये. असं होत नाही. स्वप्नाशी कारण निद्रा, तैसी प्रकृती ही नरेंद्र, अशेषाही भूतसमुद्रा गोसावी निगा. ज्ञानोबाऱ्या सांगतात. भगवान सांगतात, मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सरळ.
ती माया सर्व निर्माण करते, पण भगवान परमात्म्याच्या सत्तेवर, भगवान परमात्म्याची सत्ता सोडून नाही. लक्षात ठेवा. एक वाक्य आहे, ते वाक्य सेक्सी समजू नका, त्याच्यातला बोध घ्या. माणसाला मूल कधीच होत नाही आणि बाईला माणसाशिवाय होत नाही. लक्षात ठेवायचं. मग भगवान परमात्मा जगत कधीच निर्माण करू शकत नाही का, तो असंग आहे. आणि माया भगवान परमात्म्याशिवाय निर्माण करू शकत नाही. आपण हे लक्षात ठेवा. जंगलामध्ये राहणारा साधू, ब्रह्मचारी, निष्कलंक, काल जसा पाऊस आला तसा पाऊस आला. आणि पावसामध्ये झोपडीच्या बाहेर काहीतरी वाजलं, म्हणून काय वाजतं बघायला गेला तर झोपडीच्या वळचणीला एक बाई अंग चोरून उभी राहिली होती. तो म्हणला, बाई इथं का उभं राहिलं आहे? पाऊस येतोय महाराज. नाही पण थांबू नका, इथं आमच्या झोपडीमध्ये स्त्रियांना आश्रय नाही, थांबू नका तुम्ही. ती म्हणली, हो तुम्ही साधू आहे काय, दयामायात राह का नाही साधूला, हे उभ्या पावसात बाहेर जा म्हणतोयस, हेच का शिकला गुरुखंड? ठीक आहे, पाऊस येईपर्यंत थांब, नंतर जा. पाऊस थांबला. जेव्हा पाऊस थांबला तेव्हा 7:30 वाजले होते, पूर्ण अंधार झाला होता. बाई निघून जा बघू बरं. ते म्हणले, महाराज एवढ्या रात्रीचं कुठं जाऊ, रात्र किती भयानक आहे, पाऊस पडलेला आहे, मी फक्त बाहेर झोपते अंग चोरून. तुम्ही असं काय करताय? भूतदया. साधूनं भूतदया दाखवली. साधू झोपडीमध्ये झोपला, बाहेर बाई वळचणीला झोपली. बाई आता तर मुक्काम हलवा. ते म्हणले, महाराज या गावात नवीनच आलेले आहे, मला कुठंच आश्रय नाही, माझं जे गाठोडं आहे ते गाठोडं इथं ठेवीन मी, तुम्हाला काहीसुद्धा त्रास देणार नाही, गावामध्ये कुठं तर मोलमजुरी करेन, पण कृपा करून मला जा म्हणू नका, कुठं तर खोली मिळेल की नक्की जाईन. आणि साधूनं बाईला आसरा दिला. बाई भयंकर चालू होती. तिनं गावामध्ये बऱ्याच जणांच्या ओळखी केल्या. त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमाचं रूपांतर अतिक्रमणामध्ये झालं. आणि गावामध्ये सगळ्या बोय उठली की, ऐकलत का आपले ते निष्कलंक संन्यासी, हां असले उद्योग करतात. सगळ्या गावानं जाऊन सांगितलं बुवाला, बुवा आमच्या गावात राहायचं नाही. दिला हाकलून, काय ऐकताय? संन्यासाचा देश होता का, दोष होता का? कसलाही दोष नव्हता. तो तियेसी शिवला नाही. त्यानं तिला स्पर्शसुद्धा केला नव्हता. वांग गर्भिणी राहिली पाही, त्यानं तिला स्पर्शसुद्धा केला नव्हता. परंतु तिनं जे उद्योग केले, फक्त त्यानं तिला जवळ आश्रय दिल्यामुळं तिनं केलेला सगळा पसारा याच्या नावावर पडला. प्रकृतीनं केलेलं सगळं कार्य भगवान परमात्म्याच्या नावावर जातं. जेने हे विश्व निर्मी केले, महर्षी देवा भगवान परमात्म्याकडं जगताचं कर्तृत्व कोणतंही नाही. सगळं कर्तृत्व मायेकडं आहे. पण माया भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानावर राहत असल्यामुळं मायेनं जेवढं काय केलं त्या सगळ्याचा संबंध भगवान परमात्म्याकडे लागतो. आणि तोच भगवान परमात्मा गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये म्हणतो, पिता अहमस्य जगतो, मी या जगता पिता आहे. मातासुद्धा मीच आहे. मग माता, धाता, पिता, मग सगळं मीच आहे. प्रश्न भगवान परमात्म्यांनी सगळं स्वीकारलं. आमचे गुरुजी आहेत ना, ते एक रूपक सांगायचे, ऐका. रूपक काय? जगताची निर्मिती कशी झाली याचा खटला कोर्टात चालू होता, जगताच्या निर्मितीचा. आणि ती जगताची निर्मिती ब्रह्मापासून झाली म्हणून ब्रह्माला मुख्य आरोपी म्हणून धरलं आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. आणि न्यायाधीशाने विचारलं की तुम्ही सगळं हे जगत निर्माण केलं आहे, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे?
आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी असते ना. मी कधी कोर्टात आयुष्यात गेलेलो नाही. आयुष्यात गेलं म्हणजे आत्ता गेलो सध्या डावच्या कंपनीमुळे तेच जावं लागलं. अजून पुण्यात आमचा खटला चालू आहे. महाराष्ट्र शासनानं सांगितलं खटला माग घेतलेला नाही, खटला चालू आहे, आम्हाला जावं लागतं. आम्ही काही त्याला घाबरत नाही. म्हणण्याचा प्रश्न असा आहे की आरोपीला आपली बाजू मांडायला संधी दिली जाते. मग न्यायाधीशानं ब्रह्माला असं सांगितलं की या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे. आता ब्रह्म काय बोलणार. जे तू अनंगू पेदा निकवडा नुसरा जीर्ण अतिवृद्धा. ब्रह्म काहीच बोलत नाही, काय करत नाही, ते आपलं गपचूप बसलं. ज्या अर्थी ब्रह्म गपचूप बसलं त्या अर्थी लोकांनी समजलं की बहुतेक ह्यांनी काय बोलत नाहीत म्हणजे ह्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्या कोर्टामध्ये खटला चालू असताना भगवान श्रीकृष्ण बसले होते ऐकायला खटला. ते भगवान श्रीकृष्ण म्हणले, न्यायाधीश महाराज मला जरा बोलायचं आहे. म्हणले काय बोलायचं आहे. 1 मिनटं मला बोलायला परवानगी द्या. बोला. भगवान उठले आणि त्यांनी सांगितलं याला बाहेर काढा. म्हणले का. हे काहीच करत नाही, याला बाहेर काढावं. हे गरीब आहे बिचारा, बाहेर काढा. तुम्ही काय करणार आहे. मी तुम्हाला पुरावा देणार आहे. ब्रह्माला बाहेर काढलं आणि भगवान श्रीकृष्ण आरोपीच्या पिंजऱ्यात गेले आणि त्यांनी सांगितलं न्यायाधीश महाराजांना, न्यायाधीश महाराज मी केलं आहे सगळं. मम योनिर्महत ब्रह्म. भगवान परमात्मा जगताची जबाबदारी स्वीकारतात. भगवान परमात्मा म्हणजे ईश्वर. हा सगळा वेदांत आहे, लई वाढवत नाही. मग त्या भगवान परमात्म्यापासून सगळं जगत निर्माण झालं आणि त्या जगतामध्ये एक विराट पुरुष निर्माण झाला. त्या विराट पुरुषापासून मग सगळं तयार झालं. आणि पहिल्यांदा निद्रिस्त असलेल्या भगवान परमात्म्याच्या नाभी कमलापासून एक देठ निर्माण झाला आणि त्याचं एक कमळ तयार झालं. आणि त्या कमळामध्ये एक 4 तोंडाचा पुरुष जन्माला आला, त्याचं नाव ब्रह्मदेव. ब्रह्मदेव जन्माला आला. हे ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. ब्रह्मदेव हा जगातला पहिला मानव आहे आणि म्हणून भगवान परमात्म्यापासून अवतीर्ण झालेला आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात ब्रह्मा माझे पोटीचे बाळ. ब्रह्मदेव हा भगवंताच्या पोटचा बाळ आहे, प्रत्यक्ष त्यांचा मुलगा आहे. भगवंताला त्याचा खूप खूप कळवळ आहे, लक्षात ठेवा. असं आहे. आणि मग सृष्टीची निर्मिती होत गेली. मग त्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवाना पहिली जी 4 मुलं झाली त्या 4 मुलाचं नाव आहे सनकादिक. हा भगवान परमात्म्याचा पहिला अवतार आहे. मी तुम्हाला आज 24 अवतार सांगणार आहे आणि नंतर मग कपिल अवतारामध्ये आपल्याला शिरायचे. जास्त वेळ लावणार नाही. हे 24 अवतार सांगायला 1 दिवस लावला असता, पण आज नाही लावणार. सनकादिक हे पहिला अवतार सनकादिकांचा. कौमार्यामध्येच आहेत, मोठे होतच नाहीत. सनक, सनंदन, सनातन, सनत, सृजात अशी त्यांची 4 नावं. पण राहतात मात्र कायम शांत रसामध्ये. 2 मिनिट डोळे पृथ्वीवर संचार करतात, फक्त भगवंताच्या नावाचा जप करतात. कोणाकडेही पाहत नाही, त्यांच्यामध्ये मनामध्ये कसलाही विकार नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण करत सगळ्या त्रिभुवनामध्ये संचार करतात आणि त्रिभुवनामध्ये भगवान परमात्म्याच्या भक्तीचा प्रचार करतात. ते सनकादिक आहेत. हरिशरणम 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 हरिशरणम. त्यांच्या मुखात कायम पद आहे. आम्ही फक्त भगवंताला शरण आहोत, दुसऱ्या कोणा नाही. तुझं विन कोणा शरण जाऊ नारायण. देवाशिवाय कुणाला शरण जाऊ नका. काल पाऊस पडला, गारा पडल्या, गारपीट झाली. आमचा घनश्याम ड्रायव्हर, त्याला माहीत नव्हतं की याचं काय भानगड आहे. तो म्हणला आता जरा शेतकऱ्याला बरं वाटेल. म्हणलं नाही, नाशिकच्या शेतकऱ्याला बरं वाटत नाही. हे ऊसात पडला असता तर लय बरं झालं असतं. बाबा द्राक्षवाले झोपले काल. हो, बऱ्याच जणांचा BP वाढला. मी सकाळी काकांना फोन केला, म्हणलं काका कसं काय. काका म्हणलं बरं आहे. असं द्या, सगळ्यांचंच बरं असं वाटतं, पण प्रश्न नाही. का सांगितलं मी. तुझं विन कोणा. मग कुणाला शरण जाल. शरदराव पवारला तर तो तुम्हाला डबऱ्यात घालाय बसलाय, पक्का लक्षात ठेवा. मग कुणाला
पृथ्वीराज चव्हाणाकडे झालं काय बाबा बाबा